चला फिल्डिंग सेट करा बॅटिंग टीम. चला ओपनिंग पेअर लवकर पाठवा ग्राउंडमध्ये. वाफे पाडा आणि त्यांचा अगेन्स्ट बामणे अशी बॅटल आपण पाहत आहोत. सलामीची जोडी देखील मैदानात सातवा दाखल होत असताना अपेक्षा करूया की या चौथ्या दिवसामध्ये एक चांगली लढत या दोन्ही टीम्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण चर्चा देखील केली होती बामणे टीमच्या कॅप्टन सोबत की हा सीझन आतापर्यंत त्यांच्या टीमसाठी चांगला गेलाय, पण ही स्पर्धा किती चांगली जाईल या प्रश्नाचं उत्तर आज या दिवसभरामध्ये मी म्हणेन इनफॅक्ट या मॅच मध्येच मिळणार. सलामीची जोडी ओपनर्स वैभव आणि त्यांचा समवेत विशाल मैदानात सातमध्ये येतात. फर्स्ट ओव्हर बॉलर दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतं. नितीन या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतो. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल लोबर फुल टॉस होता. इनफिल्ड मध्ये फिल्डर आहेत. बॉल फील्ड करता सिंगल मिळेल. सिंगल सुरुवात. ऑन साइडला लॉफ्टेड फटका. बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल थेट गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. लाजवाब स्ट्रोक. अगदी पहिलाच बॉल फेस करत असताना बॅटर विशाल चा बॅटमन षटकार 6. लाजवाब फटका. पॉवर प्ले सुरू आहे आणि तुम्ही बॅटरच्या स्लॉट मध्ये बॉल टाकताय तर हे चुकीचं राहिलं. वन सेकंड पुल ऑन साइडला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारला. लाजवाब फटका. बॅक टू बॅक बिग वन्स. 2 in a row. सिक्सर. बॅक टू बॅक 2 मोठे फटके इथे आले आणि चांगलेच फटके मारले. ताकदीचं प्रदर्शन करत असताना बॅटर विशाल चा बॅटमन हा सलगचे 2 मोठे फटके. धावफळ करतात 13 वरती 13 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. एवढंच बॅटचे आतली काढा लागली. विकेट किपर बॉल फील्ड करतात. डॉट बॉल प्रमाणे ते येतोय. आणखीन या पहिल्या षटकामध्ये येत्या 2 चेंडूंचा खेळ आणखीन इथे बाकी आहे. सिंगलने सुरुवात झाली. त्यानंतर सलगचे 2 षटकार आले. त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल. गती कमी केली होती आणि बघा फर्स्ट ऑफ ऑल बॅटरने बॉल मिस केला. त्यानंतर विकेट किपरने बॉल मिस केला आणि ज्याप्रमाणे पुत्रन सरांनी इशारा केला बॅक ऑफ द हँड स्लो वन बॉलरने टाकला.
बघा हे घडतं की जेव्हा तुम्ही अतिरिक्त पेसने बॉल टाकता आणि तुमच्या अगेन्स्ट जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा व्हेरिएशन या शब्दाकडे वळावं लागते. बट आता आम्ही स्टॅमिंग आहे बॉल हवेमध्ये फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, पकली सफलता इथे मिळेल. 2 षटकार आले बट त्यात नंतर बॉलरचा कमबॅक पकला धक्का, बॅटर विशाल बाद झालेत. विकेट मिळाली आणि त्याचप्रमाणे पहिल्या षटकाचा देखील खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा धक्का लागला. एक टीम वाफी पाडा इन ॲट नंबर 3 बॅटर आता क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता मैदानात मध्ये येतात. जयेश आलेत क्रमांक 3 वरती आणि सेकंड ओव्हरमध्ये रोहित दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतात. भरपूर सारे आकर्षक पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच साठी जर आपण बघलं, मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक बॅग आपण पाहत आहात जे आम्हाला युवा उद्योजक अक्षयजी भोईर साहेबांच्या वतीने पुरस्कृत झाली. तसेच श्री गणेश स्वीटचं देखील मी विशेष आभार व्यक्त करेन, कारण त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅच साठी स्वीट बॉक्स आम्हाला स्पॉन्सर्ड झाला आहे. तसेच बाळूबाबा डिंगोरे यांच्या वतीने प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅच साठी कलिंगड आम्हाला पुरस्कृत झाला. फुल टॉस हॅमट केलं, बॉल हवेमध्ये फिल्डर आकेत लॉंग ऑफला फक्त पाहतच राहतील. फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. साहेबांचं नाव आलं आणि साहेबांचं नेतृत्व आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. तसेच गणेशजी कांबळी साहेबांच्या माध्यमातून मेडल आणि ट्रॉफी देखील आहे. हा बॉल दरम्यान फारच बाहेर टाकलाय. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. एक्स्ट्रा रनच्या मधीने धावफलक आता पुढे जातोय. 20 धावा धावफलकावरती, 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती एक एक्सप्लोसिव्ह स्टार्ट आपल्याला वाफीपाडा टीमचं पाहायला मिळत आहे. फुल लेंथ होता, ड्राईव्ह करायचं होतं, बट बॉल दरम्यान एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये गेला. बॉल फील्ड होतोय, थ्रो येईल तोपर्यंत जर आपण पाहिलं रनआउटची शक्यता आहे की नाही. अंपायर्सने तर सांगितलं की बॅटर सेफली पोहोचलेत. 2 धावा दरम्यान ते कंप्लीट होतील. 2 धावांच्या मधीने धावफलक आता 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आवर्जून सर्वांचा मला उल्लेख करावासा वाटतो. आज आमचे ऑफिशियल तिन्ही अंपायर सर आपण पागले, अजितजी पुत्रन सर, त्याचप्रमाणे सुमितजी देशमुख सर, तसेच अभिजितजी सावंत सर आणि तसेच आमचे ऑफिशियल स्कोरर दिनेशजी भामरे सर, तसेच tenniscricket.in या वाहिनीचा आवर्जून उल्लेख करेन, कारण या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. त्यांचं देखील भरपूर चांगलं कार्य या स्पर्धेच्या वतीने. तसेच समालोचन कक्षामधनं विकीजे शेवाळ यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. सर्वांचे कौतुक करावं लागेल आणि सर्वांना एकत्रित घेऊन या स्पर्धेला लीड करणारं नेतृत्व म्हणजे गोटेघर गावचे विद्यमान सरपंच गणेशजी कांबळे साहेबांचं नेतृत्व मार्गदर्शन या स्पर्धेमागे. बट हा फटका लाजवाब, पुल अँड पॉवरफुल, बिग वन, सिक्सर. थँक्यू डीजर. आणि तसेच आवर्जून मला विशेष आभार व्यक्त करावं असं वाटतं विद्यमान सरपंच धामणी अशोकजी वीर साहेब, कारण याच्या संपूर्ण चमचमात्या ट्रॉफीज तुम्ही पाहतात त्या सर्व साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झाला. हेलिकॉप्टरचा स्ट्रोक केलं होतं, कव्हरचा फिल्डर इनफिल्डमध्ये आणि बॉल गेला थेट बाउंड्री लाईनचा बाहेर आणि खेळ जबरदस्त फटका चौकार. थँक्यू डीजे. वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ होता, हेलिकॉप्टर चौकार येतोय. धावफलक 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वेगाने पुढे चाललाय. 32 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटचा फिल्डर इनफिल्ड मध्ये, बट आता काऊ कॉर्नरचे फिल्डर डीप मध्ये मिड विकेट पर्यंत पोहोचलेत. बॉल फील्ड झालाय, थ्रो येतोय, बट तोपर्यंत मिळेल सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 33 धावा धावफलकावरती. आणि रिमेनिंग जर आपण विचार केला तर षटक देखील समाप्त झालं. दुसरं 2 षटकांचा क्रेज धावफलक
33 धावा धावफलकावरती धक्का लागला एक टीम वाफेपाडा आणि येणाऱ्या 2 ओव्हरचा खेळ आणखीन बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. यात नंतर होणारा सामना कोणता आहे विकीजी अथवा सन्नीजी ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. यात नंतर होणारा सामना कोणता आहे. भुईशेत आणि त्यांचा अगेन्स्ट कोसळे अशी लढत आहे. सो विनंती असेल चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. भुईशेत आणि कोथळे अशी लढत आहे. चला विनंती असेल की टॉससाठी लवकर रिपोर्टिंग करा. फर्स्ट ऑफ ऑल तुमचा ड्रेस किट कलेक्ट करा कारण प्रत्येकी टीमला या स्पर्धेमध्ये 12 टी शर्ट्स जर्सीज देखील पुरस्कृत करण्यात आलेले आहेत प्रत्येकी टीमसाठी. वाईड ऑफ ऑफस्टम हा बॉल टाकला होता. यस बॅटसी कडा सफलता मिळेल. धक्का लागला. हा दुसरा बॅटर बाद झालेत. स्वयं सेवक आमचे जय आपल्याला विनंती असेल की आपण ऑफसाईड रिजन मध्ये बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. आमचे जे स्वयंसेवक आहेत जय आपल्याला विनंती असेल. क्रमांक 4 राहुल सचिन या तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करतात. फुल लेंथ आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत मिळेल एक सिंगल. बट वाफेपाडा या टीमचा जर बॅटिंग क्रम पाहिला आणि आतापर्यंत ज्याप्रमाणे त्यांनी बॅटिंग केली लाजवाब खेळ राहिला. कारण स्टार्टमध्ये आपण विशालला पाहिलं त्यानंतर वैभव अक्षरशः बरसला. आता जयेश आणि राहुलची जोडी क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल तर म्हणते येतो. हे षटक चांगलंच राहिलं कारण एक कमबॅक ओव्हर हवं होतं की ज्यामध्ये विकेट रन्स कमी आणि ती गोष्ट घडली या ओव्हरमध्ये कारण 3 चेंडू टाकलेत. एकच धाव एक विकेट देखील इथे मिळाली आणि ती महत्वाची विकेट होती कारण वैभवला बाद केलं. सो भरपूर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होता. बॅटसी कडा त्यानंतर बॉडीवरती बॉल अडलला. सिंगल घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाहीये म्हणजे सिंगल कंप्लीट. धाव पळक या एका धावेचा मधीने स्कोर करत जाऊन पोहोचला 35. 35 धावा धाव पळकावरती आणि रिमेनिंग या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहेत. येणारे दोन चेंडू आणखीन बाकी आहेत या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल फुल टॉस बट कनेक्शन पाहावं लागेल. फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का इथे लागला. आणखीन एक धक्का लागला. तिसरा आणि बॅटर बाद झालेत राहुल. बघा एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट नंतर आता असं वाटतंय की रणगतीवरती ब्रेक लावण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नांमध्ये आता यश इथे मिळते टीम कोहली टायगर्स बामनेर टीमला. बघा नावामध्ये टायगर आहे आणि टायगर सारखं खेळावं देखील लागेल ना कारण तुम्ही स्वतःला जोपर्यंत झोकणार नाही पूर्ण समर्थन या खेळामध्ये देणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर रिझल्ट कधीच मिळू शकत नाही. पण हे षटक कमबॅक ओव्हर लागलं कारण 2 ओव्हरमध्ये बॅटर बरसले होते पण या ओव्हरमध्ये बॉलर सचिन बरसला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 35 धक्के लागलेत आतापर्यंत 3 आणि येत्या एका ओव्हरचा खेळ बाकी. हीच गोष्ट राखली की शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एखाद्या षटकामध्ये जर तुम्ही मागे पडले तर ही गोष्ट विसरू नका की शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक षटक 6 चेंडू देखील मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेसे असतात आणि तीच गोष्ट मी म्हणेन जाणली पारखली टीम कोहली टायगर्स बामने टीमने. नेक्स्ट मॅच
विकी येतोय, शॉर्ट पिच टाकलाय ऑन साईडला, हा स्ट्रोक आहे, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, डीप मध्ये बॉल फील्ड करतात. आणि जर आपण पाहिलं 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे येतो. मला असं वाटतं की कदाचित हा बॉल सोडून दिला असता तर डेफिनेटली वाईड मिळाला असता, बट पाहिलं गेलं तर बॅटरने स्ट्रोक अटेम्प्ट केला. दॅट्स वाय 1 फॉर दी ओव्हर. सिंगल मिळेल, धावफळगी एका धावेच्या मतीने स्कोर करता 36 धावा धावफळकावरती. आणि जर आपण पाहिलं तर खेळ बाकी आहे या पहिल्या 17मध्ये त्या 5 चेंडूंचा. चल नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल आणि हे पहा, हे काय घडलं, यष्टांचा वेध घेतलाय, क्लीन बोल्ट. रिप्ले पाहिल्यानंतर नक्कीच आपण भरपूर साऱ्या गोष्टी सांगू. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया संगीत. धन्यवाद. धक्का इन बिटवीन रनआउटच्या स्वरूपामध्ये लागलाय कुडशेत आणि त्यांचा अगेन्स्ट मी कोथलेकर बी अशी लढत यात नंतर आहे. सो चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन बनूया. सर्वप्रथम आताच रिपोर्टिंग करा, आपला ड्रेस किट कलेक्ट करा आणि त्यानंतर पहिलं सत्र जेव्हा समाप्त होईल टॉससाठी आपण या. आणि चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. येणारं 3 पहिलं सत्र सुरू आहे आणि 3 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी. पुढचा बॉल बॅट्सीकडा, बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग, थ्रो थोडा खराब, बट सिंगल कंप्लीट. धावफळगी आहे एका धावेच्या मदतीने, स्कोर काढता 38 धावा धावफळकावरती, 38 ऑन द बोर्ड. आणि जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. 2 चेंडू आणखी बाकी आहेत, बट नाखुश असेल टीम वाफेपाडा, कारण 2 ओव्हरमध्ये तुम्ही 33 वरती होते आणि तिथनं आता 4 ओव्हर ऑलमोस्ट समाप्तीच्या मार्गावरती आहे. 2च चेंडू बाकी आहेत आणि स्कोर कार्ड फक्त आणि फक्त 38. म्हणजे गेल्या 10 चेंडूमध्ये फक्त रन्स आल्या 5. पुल करायचं होतं, बॅटरने बॉलचं कनेक्शन आहे की नाही तो सिग्नल अंपायर्सकडून आम्हाला नक्कीच येईल, बट जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट. तिसऱ्या पंचांची मागणी, तिसरे पंच जोडले देखील गेलेत. अभिजित सावंत सर चेक करतील की एक्झॅक्टली काय घडलं. बॅटर सेफ आहे. बाईज ची एक सिंगल इथे मिळेल. धावफळक सिंगल रनचा मदतीने स्कोर काढता 39 धावा धावफळकावरती. आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. एकंदरीत कुठे वाटत होतं की 60 देखील बनवू शकतात आणि असं आता परिस्थिती अशी झाली की 39 वरती गाडी आता थांबलेली आहे आणि एकच बॉल बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. चला टीम शिव स्पोर्ट्स कुडशेत आणि त्यांचा अगेन्स्ट मी कोथलेकर बी
अशी लढत यात नंतर आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन क्विकली टॉससाठी रिपोर्ट करा. शेवटचा बॉल तो देखील फुल टॉस होता आणि नो बॉलचा इशारा इथे अंपायर्स कडनं आला. नो बॉलचा इशारा आला म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. बीमर नो बॉल आहे. सिंगल देखील कंप्लीट झाली. 1+1 मिळतील या 2 धावा. स्कोर काढा 41 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस आता होतात आणि जर आपण पाहिलं पुढचा बॉल फ्री हिट आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. सुरुवात तर 17ची फार जलद गतीने झाली बट अंतिम षटकामध्ये येता येता रणगतीवरती फुल स्टॉप. बॉल हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचले जरूर बट कॅच पकडली गेली नाहीये. बट तोपर्यंत जर आपण पाहिलं 2 कंप्लीट. तिसरीसाठी परतले. तिसरीचा प्रयत्न सुरू झाला आणि त्यामध्ये बॅटर होतील रनआउट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त. एकूण रन्स बनवण्यात आल्या 43 बनवण्यात आल्या आणि 44 धावांचं टार्गेट इथे सेट केलं टीम वाफेपाडाने अगेन्स्ट टीम कोळी टायगर्स बामने. एक इनिंग ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. बट त्याआधी टीम शिव स्पोर्ट्स कुडशेत आणि त्यांचा अगेन्स्ट मी कोथलेकर बी अशी ही लढत आपण पाहणार आहोत. थँक्यू. या स्पर्धेचं नक्कीच शीर्षक टायटल आपण ऐकलं. आदिवासी सरपंच शीर्षक नक्कीच गणेशजी कांबळे साहेब. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. पहिल्या दिवसापासून खूप मेहनत चालू आहे मित्रांनो आयोजनाच्या माध्यमातून. ही संपूर्ण स्पर्धा तुमच्यासाठी आहे मित्रांनो आणि आपण नक्कीच वेळेच्या बाबतीत लवकर उपस्थित राहायचंय. चला शिव स्पोर्ट्स कुडशेत आणि त्यांना फाईट देईल नक्की मी कोथलेकर बी. आपण लवकर रिपोर्टिंग करायचंय. चला वारंवार सूचना येते मुख्य आयोजकांच्या माध्यमातून ऑफिशियल्स आहेत रामजी डिंगोरे सरांकडून नक्की सूचना येते. लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. बॅटिंगला आकाश नॉस्टर नितीन गोरी तर गोलंदाजी मार्फत राहुल पाहायला मिळतोय. गोलंदाज राहुल पहिलाच बॉलमध्ये स्क्वेअरचा फटका अप्रतिम ड्राईव्ह पाहू शकाल. बॉल मैदानाला आग लावत चाललाय
पहिलाच बॉलवरती नक्कीच पाहू शकाल कोल्हेकर बामणे संघाचा हा ब्रँड पेश केला गेलाय. फलंदाज आकाशच्या बॅटमधनं पहिलाच बॉलवरती चौकार. थँक्यू धन्यवाद डीजे. पहिला बॉलमध्ये चौकार ठोकला गेलाय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल राऊंड द विकेट. ते मात्र नक्कीच पाहू शकाल लावड केली होती. नितीन पोहोचलाय. एक सिंगल कंप्लीट केली गेली. एक सिंगलच्या सहाय्याने धाव जाते. 5 कडे होती बॅटिंगला नितीन गोरे. की संदीपजी राऊत आणि इम्तियाज भाई शेख यांनी पुरस्कृत केलेला संघ कोहली टायगर बामणे संघ त्यांच्याकडे नक्कीच फाईट देते वाफे. नक्की चांगलासा फटका लवर फुल टॉस बॉल. चांगला फटका पाहायला मिळतो. चांगला एक्झिक्युशन प्रॉपर इन्क्रेडिबल स्ट्रोक पाहू शकाल नक्की नितीन गोरेच्या बॅट मधनं पहिलाच बॉल फेस करून पहिलाच बॉल बती 4 चौकार. थँक्यू धन्यवाद डीजे. पुढील बॉल इथे बघा ओरपीचा बॉल उडवला गेलाय. चांगला फटका पात्र चांगला आहे परंतु मात्र बघ पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण कारणाने बॉल निघून चाललाय सीमा पार. षटकार नितीन गोरेचा झेल सोडला का मॅच सोडलाय मित्रांनो. सातत्याने नक्कीच पाहू शकाल गावचं क्रिकेट असेल ओपनचं क्रिकेट असेल याही संघानं नक्कीच या खेळाडूंना नितीन गोरे या खेळाडूंना मात्र नक्कीच वेगळी इमेज बनवलेली आहे. आदिवासी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नक्कीच नामवंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे नितीन गोरे. का 15. पुढील बॉल गोलंदाज पुणे राहुल बॅटिंगला नितीन गोरे. इथे मात्र बॅटची लागली लीडिंग एज. पंचांचं बोट आकाशाकडे. नितीन गोरेचा खेळ समाप्त झाला गेलाय. तू शेअर तर मी 1.25 शेअर मी बब्बर शेअर असं सांगतो गोलंदाज राहुल. कमबॅक केलं गेलंय. गमवलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा प्राप्त केला गेलाय. याला म्हणतात कमबॅक केलं गेलंय. जबरदस्त टेलिकास्ट नक्की tenniscricket.in च्या माध्यमातून पाहायला मिळतो. जे प्रेक्षकांच्या वर्ग जुळले गेतील आपण नवीन असाल तर फटाफट tenniscricket.in ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण नक्की गौरव सावंत सरांचा नक्की एक भारत देशातील खूप मोठं चॅनल्स tenniscricket.in. बॅटिंगला प्रेम पाहायला मिळतोय. क्रॉस द लाईन फटका मात्र चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण नक्की देत आहेत. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र प्रेमच्या माध्यमातून केले गेलं. धाव फलकावती पाहायला मिळते आहे 16. 44चं टार्गेट मात्र आहे. त्याचा पाठलाग करायचा आहे. नितीन गोरे यांनी चांगली सुरुवात केली होती. 16 धावा आल्यात. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 16 अजून करायचे भरपूर गोळा. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. वैभव हिलम हा गोलंदाज.
वैभव हिलम हा गोलंदाज पाहायला मिळतोय. बॅटिंगला नक्कीच प्रेम सुलंगती बॉल चांगलासा फटका पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड फटका मात्र एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 17 आकड्यावरती पहिला बॉलवरती नक्कीच एक धाव कंप्लीट. बॅटिंगला आता मात्र फलंदाज आकाश कोरडेकर बामणे याच विभागातील बिलॉंग करणारा संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला दोन्ही संघ नक्कीच एकच विभाग असेल. शहापूर विभागाला बिलॉंग करणारा संघ वाफे विपक्ष नक्कीच बामणी. पुढील बॉल चांगल्या गतीचा बॉल वापर केला होता पण थोडीशी मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. बॅकअप चांगला आहे. एक सिंगल मात्र जुळली जाते. धावसंख्या नक्कीच एक पुढे 18 या आकड्यावरती. चांगली टुर्नामेंट तुम्ही आम्ही एन्जॉय करत होतो मित्रांनो. सलग 11 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळतो. आदिवासी सरपंच चषक 2025 भरपूर मेहनत घेतलेली आहे मित्रांनो या स्पर्धेसाठी आयोजकांनी. इथे मात्र नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल अवांतर धाव मात्र नक्कीच जुळली जाईल. वाईटच्या संख्येने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 19. एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक मात्र लेंथ मात्र चेंज खराब आहे. ते मात्र चांगली करावं लागेल कारण नक्की बॅटिंगचा नक्की भरमार आहे भांबणेच्या डगआउटमध्ये. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. भांबरे सर सांगतायत सुंदर हस्ताक्षर नक्की त्यांच्या धाव फलकावरती नक्की सजवला जातोय. जबरदस्त त्यांच्या माध्यमातून हँड रायटिंग. आपले विशेष आभार भिवंडीमधून लाभलेले आहेत. 11 दिवस कोरूच्या माध्यमातून भांबरे सर थँक्यू सो मच. येस पुढील बॉल वैभव. बॅटिंगला पुन्हा एकदा प्रेम जवरे हा बॅटर. इथे मध्ये चांगलाचा फटका चांगला आहे पण तो फिल्डर आहे तिकडे करणार नाही चुकी. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक येतोय त्याने टिपलाय झेल. संपला बॅटर प्रेम या फलंदाजाचा खेळ. बॅटिंगला आता मध्ये रोहित जाताना पाहायला मिळतोय. शिवस्पोर्ट कुडशेट लवकर लवकर यायचंय. शिवस्पोर्ट्स कुडशेट टीम कॅप्टन प्रदीप गावंडा लवकर लवकर यायचंय आपण. आणि त्याचबरोबर नक्की रविवीर मी कोथलेकर बी. चला रविवीर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय लवकर लवकर विनंती करतोय. गोलंदाज सज्ज वैभव. रोहित सरनी चांगला बॉल पुढे टाकलेला बॉल चांगलाचा फटका मात्र चांगला आहे. धावणार ट्रॅक फटका एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 21 धावा धाव फलकावरती. पुढील बॉल पुण्याचा वैभव. बॅटिंगला आकाश पाहायला मिळतोय 21 धावा. इथे रिव्हर्सचा फटका प्रॉपर कनेक्शन प्रॉपर एलिव्हेशन प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट मात्र कनेक्शन केले गेलंय. आउटफील्ड खूपच फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय. सीमा पार चौकार 4 धाब्यांसाठी. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. धावसंख्या धाव फलकावरती 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. चांगला असा नक्की वापर करतो नक्की स्पिचीचा फटका रिव्हर्सचा फटका चौकार. पुढील बॉल इथे मात्र नक्की पुढे ओव्हरपिचचा बॉल होता. चांगला बॉल
षटक क्रमांक पाहायला मिळतो नक्की दुसरा समाप्त 2 षटका अखेरीस धावसक धाव फलकावरती पाहायला मिळते 25. यस 12 बॉल 19 धावांची गरज अजून जिंकण्यासाठी 12 बॉल 19 धावा. नक्कीच पाहुशाल प्रेक्षक राजा वर्गासाठी नक्की 2 स्टँड बनवले आहेत आमच्या नक्कीच आयोजकांनी. एक नक्कीच कैलासवासी विठ्ठल बुधाजी धुमाळ स्टँड, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळताना कैलासवासी हिराबाई बुधाजी धुमाळ स्टँड बनवले. 2 स्टँड पाहायला मिळतोय धुमाळ सरांच्या माध्यमातून प्रेक्षक राजा वर्गासाठी. नक्कीच मित्रांनो पाण्याची व्यवस्था मात्र सुसज्ज केलेली आहे, कारण नक्की पाण्याशिवाय जीवन आहे, जीवनाशिवाय पाणी नाही. भरपूर टेम्परेचर मित्रांनो, भरपूर पाणी प्या. खेळाडूंसाठी नक्कीच सांगू इच्छितो पाणी भरपूर प्यायचंय. डिहायड्रेशनचा खतरा होऊ शकतो मित्रांनो, पाणी प्यायचंय. पाण्याची व्यवस्था मात्र नक्कीच आमचा कॉम्बॉक्स आहे थेट पाठीमागे केलेली आहे, ही मात्र नोंद घ्यायचे. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज आदित्य, तर बॅटिंगला पाहायला मिळतो नक्की डावखुऱ्याचा फलंदाज रोहित. 12 बॉल 19 धावांची गरज. 12 बॉल 19, 2 ओव्हर मध्ये नक्की 19 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आदित्य, बॅटिंगला नक्की रोहित. चांगलासा फटका मात्र लाजबाब आहे. चान्स होती तिकडे, चान्स बनली होती, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. चान्स बनली होती परंतु नक्कीच पाहुशाल पोहोचले नाहीयेत फिल्डर. प्रयत्न मात्र नक्कीच करायला हवे होते. 2 धावा कंप्लीट. 2च्या सने धावसंख्या 27 याकडे वरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटक मार्गस्थ आदित्य वाफे संघाकडनं. यस मी कोथलेकर बी. रविबीर आपण यायचंय कॅप्टन्स. हाफ ट्रॅकाचा शॉर्ट ऑन पूल वरचा फटका, शॉर्ट ऑन पूल केला गेलाय. बॉल मात्र नक्कीच अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, भरपूर फास्ट बॉल गेला होता. एक धाव कंप्लीट, एका धावेने धाव फलक पुढे जाताना पाहायला 28 याकडे वरती. 28 ऑन द बोर्ड. बॅटिंगला आकाश, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने पाहू शकाल फिल्डिंग मात्र चेंजेबल पुन्हा एकदा पाहायला मिळते. पुढील बॉल आदित्य, बॅटिंगला आकाश. फुल टॉस होता, फुल टॉस बॉल वरती. बॉल उडवलाय, बॉल चाललाय लांब लांब लांब. बॉल चालला आउट ऑफ द पार्क. हालाय षटकार, बामणे गावाचा ब्रँड सिक्सर षटकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच Thank you. गठे. 9 बॉल 10 धावांची गरज. 9 बॉल 10चं समीकरण असेल. नऊ बॉल 10चं समीकरण. पुढील बॉल गोलंदाजी मार्क होते आदित्य, बॅटिंगला मात्र आकाश. ओव्हर द बॉलर हेड, सरळ बॅटने सजवायचा फटका. स्वतःच्या फॉलोवर बॉल अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 34 ऑन द बोर्ड. 8 बॉल 10चं समीकरण इक्वेशन आहे. 8 बॉल 10चं समीकरण इक्वेशन जिंकण्यासाठी टीम कोळेकर बामणे संघाला. पुढील बॉल इथे नक्की चांगलासा टॅप केला बॉलला. डीप मध्ये क्षेत्रक्षण नक्की येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी धावून गेले तर कॉलिंग चुकीची आहे का? यस, कॉलिंग चुकीची आहे. फलंदाज गॉन. हा जल्लोष, विकेट मात्र किती मोठी आहे मित्रांनो, कारण आकाशचा खेळ संपवलाय. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या
आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा धावसका धाव फलकामध्ये पाहायला मिळते नक्की 35. पुन्हा एकदा नक्की कमबॅक केले गेलंय नक्की वाफे संघ आम्ही सुद्धा पुनरागमन करू शकतो मॅच मध्ये असं पाहायला मिळत आहे. बॅटिंग मार्क मध्ये आता मात्र उमेश कनकोसे स्वतः कॅप्टन कुल बॅटिंग मार्क मध्ये असेल. हो इथे मात्र स्लोवन गतीचा बॉल चांगला बॉल होता परंतु फसवलं गेलंय. शेवटच्या मोडला बोट फिरवली आहे. चांगला बॉल चांगली लाईन धावसका धाव फलकामध्ये 35. 9 धावांची गरज 6 बॉल 9 धावांची गरज 6 बॉल 9. जबरदस्त मॅच याचंच नाव आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आताच मागेच आम्ही मुरबाड मध्ये टुर्नामेंट साठी गेले होते. 1 बॉल 11 धावा पाहिजे होत्या भांबरे सर. 1 बॉल 11 धावा सुद्धा झाल्या होत्या. क्रिकेट आहे काही होऊ शकतं. 1 बॉल 11 धावा चेस झाल्या होत्या. चला फिल्डिंग लवकर शेवटचा कॉल वाफे यानंतर पॅनलाइज केलं जाईल. 6 बॉल 9. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाजी मार्कमध्ये जग्गू बॅटिंग मार्कमध्ये नक्की इधर डावखुऱ्याचा फलंदाज रोहित पाहायला मिळतोय. संपूर्ण जबाबदारी नक्की इधर 2 बॅटरकडे असेल. 6 बॉल 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग यापर्यंतसाठी नक्की द्या. ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे नियम आता लागू आहेत मित्रांनो. हे मात्र नोंद घ्यायचे कारण नक्की नामवंत स्पर्धा कुठेतरी नक्की मित्रांनो नियम तुम्हाला नक्की नवीन आहेत परंतु नक्की पाहू शकाल. चांगली स्पर्धा आहे मित्रांनो. भरपूर बक्षीस आहे. कमी पैशात जाम काम बरोबर ना कांबळे साहेब. गाडी आहे सिरीज साठी नक्कीच पाहू शकाल. 2 व्हीलर जावा मॅच कडे. इथे मध्ये चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव तर नक्कीच कंप्लीट केली गेली पाहायला मिळतं. बॅटिंगला नक्कीच उमेश पाहायला मिळतोय. 5 बॉल 8चं समीकरण आहे. दुपारच्या सदरामध्ये नक्की जी मॅन ऑफ द सिरीज साठी नक्की 2 व्हीलर आहे ती दाखल होणार आहे असं नक्कीच कांबळे साहेबांच्या माध्यमात संदेश आलाय आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. नक्की दुपारच्या सदरामध्ये नक्की 2 व्हीलर दाखल होईल. मॅन ऑफ द सिरीज साठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चांगला खेळ करावा लागेल मित्रांनो. जो चांगला खेळ करेल भांबरे सर त्यालाच मात्र 2 व्हीलर भेटेल. पुढील बॉल इथे मात्र नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतो. होईल का झेल कॅरी पण तो झेल मात्र कॅनडा झाला नाहीये. दुसऱ्या धाबासाठी प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्या जातील का. थ्रो थोडासा नक्की लेट राहिला. 2 धावा कंप्लीट. 2च्या सनी धावस का पुढे जाते आहे. 38. 4 धावांची गरज. 4 बॉल 6चं इक्वेशन. प्रेशर वाढत आहे दोन्ही संघांचं. पाहू शकाल प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न द्यावे लागतील मॅच साठी कारण नॉकआउट स्पर्धा आहे मित्रांनो. नॉकआउट जो जीता वही सिकंदर हारेगा वो घर जाएगा. चांगला खेळ करावा लागेल. 4 बॉल 6 मॅच ऑन गेम ऑन. एका बाजूला वाफे टीम्स दुसऱ्या आपला कोल्डेकर बामणी गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय नक्की जग्गू बॅटिंगला. उमेश इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल चांगली लाईन पाल चांगली आहे जग्गूच्या माध्यमातून. कॅप्टनच्या माध्यमातून कॉल दिला होता तर कॉल बती सक्सेसफुल ठरतोय. चांगला कानमंत्र होता की काय जग्गू यांच्या मार्फत ते पाहायला मिळत आहे. 3 बॉल 6 धावांची गरज. 3 बॉल 6 धावा. 3 बॉल 6 धावांची गरज. बॅटिंगला नक्कीच स्वतः करणार कॅप्टन कुल उमेश कनकोसे बॅटिंगला. बामणे गावचे नक्की सपोर्टर्स नक्की थोडेसे चिंतेत आहेत. 3 बॉल 6 धावा. यस गोलंदाज जग्गू तर बॅटिंग मार्क मध्ये नक्कीच बॅटर पाहायला मिळतो नक्की उमेश कनकोसे. 3 बॉल 6. इथे मध्ये चांगलाचा फटका मात्र चांगला आहे. फटका इन थ्रू दी गॅप. बॉल निघून चाललाय सीमा पार.
स्वतः कॅप्टन कुल पाहायला मिळतो बॅटिंगला. जोपर्यंत मी आहे, मी संघनायक आहे टीमचा, त्या शब्दावरती खरा उतरतोय हा उमेश कणकोसे, हा कॅप्टन. 2 बॉल 2 चं समीकरण इक्वेशन, कंपल्सरी चेसिंग त्याचप्रमाणे नियम. चला बामणे संघ लास्ट कॉल. चला वाफे, चला डगआउट मध्ये आवाज द्यायचा नाही. बामणे संघ, ही स्पर्धा तुमची आमची सर्वांची आहे. डगआउट मध्ये आवाज द्यायचा नाही. हा आयोजकाच्या माध्यमात सूचना येते, ती सूचना मी तुमच्यावर पोहोचवतोय. 2 बॉल 2 चं समीकरण. बॅटिंगला नक्कीच असेल जग्गू, बॅटिंगला नक्कीच पाहू शकला की उमेश, तर गोलंदाजी मार्क मध्ये जग्गू. एका बॉल वाफे, दुसरा बॉल नक्कीच बामणेचं क्रिकेट. मॅच मात्र रंगत आहे, रंगतीय मॅच. 2 बॉल 2 चं समीकरण. 2 बॉल 2, गोलंदाज सज्ज जग्गू. इथे मात्र नक्कीच पाहू शकाल बॅटची लागली लिडिंग एज. कप्तानला मात्र कर्णधाराला पाहावं लागेल पाऊल मध्ये जाताना. धक्का पाहायला मिळतो. आता मात्र चौथा. 1 बॉल 2 धाव्यांची गरज असेल. 1 बॉल 2 धावा. पुन्हा एकदा मॅचला ट्विस्ट, रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. यस, बॅटिंग मार्क मध्ये आता बॅटर विकी जातोय. 1 बॉल 2 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. 1 बॉल 2 धावा. नक्कीच उमेश कणखोरे नक्की जबरदस्त मात्र नक्की शेवटच्या मोमेंटला मात्र नक्की चुकी केली. एक बॉल 2 धावेची गरज. चला टॉस साठी नक्कीच पावसाळ मी कोथलेकर बी शिव स्पोर्ट्स नक्कीच कुडशे. चला यायचंय लवकर लवकर. एक बॉल 2 बॅटिंगला विकी. 1 बॉल 2 सामना मात्र रंगतदार पाहायला मिळतो. रोमहर्षक. 1 बॉल 2 गोलंदाज जग्गू. बॅटिंगला विकी. इथे मात्र काय घडलंय? ओहो, बीट केलं गेलंय. बामणे संघाला परास्त केलं गेलंय. वेल प्लेड नक्कीच. वाफे संघाचे नक्कीच जल्लोष पाहायला मिळतोय. सपोर्टर्स मात्र नक्कीच पाहू शकाल भरपूर उपस्थित होते दोन्ही टीमचे. शेवटच्या मोमेंटला प्रेक्षक नक्कीच आपण यायचं नाहीये. पॅनल्टी नेक्स्ट मॅच साठी पॅनल्टी दिली जाईल. जल्लोष हा बाहेर करायचा आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळेल जग्गूच्या माध्यमातून. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. येस, थँक्यू. मॅन ऑफ द मॅच